फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथासाठी आपण आज आलेलो आहोत भुतेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांकडे। कारण की हा व्हिडिओ बघण्याच्या नंतर मात्र आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही। कारण की दिवसेंदिवस वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्त्या शेतकऱ्यावरती येत आहेत। मागच्या वर्षी फळगळ ही आली होती, तर यावर्षी या मोसंबीवरती जो मंगू प्रकारचा रोग आहे त्या मंगू प्रकारचा रोग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर पाहायला मिळते। या ठिकाणी शेतकरी आहेत। हे काय फेकले तुम्ही आता? मोसंबी. कशामुळे मोसंबी फेकत आहेत? ते काय आता याला मुंगू पहिला रोग आला. मुंगू रोग आल्याच्या नंतर हे देठ वाळून खाली गळून जाते. बरं, याच्यावरती तुम्ही काही औषधं वगैरे फवारलीत का? 2-3 फवारण्या केल्या. फवारणीचा काही फरक नाही पडला. नाही फरक पडला। मग साधारणपणे तुमचा जवळपास माझ्या पाहण्यानुसार तरी दिसतं या ठिकाणी की 70 ते 75% नुकसान ह्या मंगू रोगामुळे झालेली। 15,000 रुपये फवारणी घातली. आणि भाव काय मोसंबीला? भाव आता हे 7 रुपये 8 रुपये. 7 रुपये किलोने ही मोसंबी विकावं लागते। एकतर ह्या रोगापासून तिला मुक्तता देण्यासाठी हजारो रुपयाचे औषधं असतील, खत असेल, ड्रीप असेल, याचे नियोजन केलं जातं। आणि भाव मात्र या ठिकाणी बघितला तर मोसंबीला मिळतो फक्त 7 रुपये आणि 8 रुपये किलो। आणि त्यानंतर यावरती प्रचंड अशा प्रकारचे मंगू प्रकारचा रोग आपण बघू शकता कसा आहे। पहा, हा आहे, ही पूर्ण मोसंबी काळी झालेली आहे। काळीच्या नंतरचं रूप आहे तिचं पिवळं, आणि पिवळ्याच्या नंतर तिचं रूप आहे हे असं पूर्ण लाल। बघा, जिल्हाधिकारी साहेब, वाळून गेली पूर्ण. मोसंबी संशोधन केंद्रातील सर्व संशोधक, मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, आपण या शेतकऱ्याला न्याय देणार का? हाच शेतकऱ्याचा संपूर्ण जालना जिल्ह्यातील आमच्या तुम्हाला सवाल आहे। हे झाड हळूहळू त्या मंगू रोगाने वाळत आहे। जवळपास 70% झाड या ठिकाणी वाळलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीच्या ह्या मोसंब्या ह्या हिरव्या नाहीत तर ह्या वाळून गेलेल्या आहेत। अत्यंत विदारक असं हे चित्र आहे।